अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना घडली आणि त्यानंतर कोकणातील सुद्धा दळणवळणाची प्रमुख साधनं असणाऱ्या साकवांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 608 साकव वर्षानुवर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आपण सध्या संगमेश्वर आणि चिपळूण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या कुचांबे गावातील एका साकवावरती आलेलो आहोत। ज्याप्रमाणे इंद्रायणी नदीवरती या ठिकाणी जी परिस्थिती होती त्याच पद्धतीनं सध्या ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अत्यंत धोकादायक पद्धतीनं तब्बल 10,000 लोक दररोज या साकवावरनं या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्याच अनुषंगानं या साकवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय। कारण कोकणातल्या अनेक ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधनं म्हणून या साकवांकडे पाहिलं जातं, पण सध्या याच साकवांची दयनीय अवस्था असलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की सध्या पावसाळा सुरू आहे आणि खालच्या या नदीला प्रचंड प्रमाणात असा वेग आहे आणि याच वेगावरती हे हा जो कुचांब्यामधला साकव आहे तो 1978 साली बांधलेला होता आणि त्यानंतर या साकवाच्या दुरुस्तीची संदर्भातील निधीची जी वानवा आहे ती आज तागायत असलेली पाहायला मिळते। या पलीकडे कुटरे, नांदगाव, गोवळ, पाले, तळवडे, येगाव अशी बरीच गावं येतात आणि या गावामधल्या अनेक लोकांना या साकवाचा दळणवळणासाठी आधार घ्यायला लागतो। मात्र सध्या ही जी साकवं आहेत किंवा हे जे साकव आहेत ते सध्या धोकादायक असलेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 608 अशा पद्धतीचे साकव आहेत की ज्या साकवावरनं दररोज दळणवळणासाठी या साकवांचा वापर केला जातो। मात्र या जुन्या झालेल्या साकवांचा दुरुस्तीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय। मी माझ्या कॅमेरामॅनला पुढे सांगेन की या साकवाची सुद्धा परिस्थिती काय भयावह आहे, केव्हाही हा साकव कोसळू शकतो अशी सध्या परिस्थिती आहे। तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला या ठिकाणी जे पिलर आहेत त्या पिलरवरती जे लोखंडी हे ग्रिलिंग आहे ते ग्रिलिंग केव्हाही कोसळू शकते। सध्या हे ग्रिल पूर्णतः गंजलेलं आहे, अगदी तुटपुंज्या अशा एका आधारावरती हे सगळे ग्रिल आहेत ते या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळत आहेत। रोज या साकवावरनं तब्बल 10,000 लोक जे आहेत ते दळणवळणासाठी या साकवांचा वापर करतात आणि सध्या कोकणात दळणवळणाची साधनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच साकवांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी ऐरणीवरती आलेला आहे। पुण्यासारखी दुर्घटना टाळण्यासाठी हे साकव तातडीने दुरुस्त करण्याची मागणी कोकणवासियांमधून सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, कुचांबे, संगमेश्वर, रत्नागिरी। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।